खांद्याचा वापर केला होता. टप्पा पडला, थोडासा बाउन्स यावेळेस जरूर राहिला. उसळी घेणारा चेंडू व्हाईट बॉल. 1 बाउन्सचा कॉल देखील मात्र तिथे दिला जाईल. थोडासा वेग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर अमित राक्षेकडून आपल्याला बघायला मिळतोय. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 66 वरती धावफलक. मोठा फटका जागा बनवली आणि पाठवला मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. एक कडक प्रहार, षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 72 धावा आहेत, 72 रन. मला वाटतं स्वराज्य क्रिकेट क्लब संघामध्ये जेवढी काही खेळाडू खेळतायत, मग बाळाभाऊ असेल, आकाश आप्पा असतील, लाला दौंड असेल, उमेश असेल, पुढा एकदा बॅटचा फेस ओपन तर केलाय प्रणय फार दूरवरून. वाह, प्रयत्न त्याचा चांगला होता. प्रयत्नाला मी म्हणेल 100% 100 गुण त्याला द्यायला काही हरकत नाही. सामन्याकडे बघायचं मैदानामध्ये पुढे इथे 2 धावा आलेल्या आहेत. 74 वरती धावफलक आहे. 74 लॉस ऑफ 3 विकेट. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता, परंतु अमितने मात्र बघा चेंडू फक्त हातामध्ये ठेवलाय. जिथे जिथे आपण पाहिले गेले तर त्याची चर्चा आपण करतोय. आजही तो जोश, आजही ती ताकद आहे अमित राक्षेमध्ये. ते टॅलेंट आजही भरलेलं आहे. ओ आता मात्र पाय आणि इथे मैदानामध्ये बघायचंय बॅट आणि पॅड मधला अंतर कापत चेंडू विकेट किपर कडे चालला, परंतु इथे काय होणार आहे मैदानामध्ये 2 धावा डिक्लेरेशन झोन कडे जातोय. 22 रोपण आलेले 2 धावा आहेत. एखादा गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो त्यावेळेस तिथे क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळणं गरजेचं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही चुका कराल, चला दुसरा चेंडू घ्या, तर बॉल आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही गोलंदाजाला साथ देणार नसाल तर मात्र ज्यावेळेस धावा खर्च होतील मग गोलंदाजाला दोष देऊन उपयोग नाही. गाडी जाऊ द्या. धावफलकावरती 76 आहेत. फायटिंग टोटलकडे टीमची वाटचाल जरूर आहे. श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब राभेस संघाची इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. याही वेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, झेल झालाय. प्रणय सोरटे काय झेल टिपतोय पहा मैदानामध्ये. आणि यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. संघाची धावसंख्या 7 षटकांचा खेळ संपलाय. 76 वरती धावफलक. 76 वरती धावफलक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी तयार आहात. स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं तर नेहमीच खेळाडूंचा साठी मात्र पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि त्याचबरोबरीने एक क्रिकेट वेळा माणूस म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमचे गुंडाभाऊ बालघरे यांचं आगमन झालंय. गुंडाभाऊ आपलं देखील स्वराज्य चषकामध्ये स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र असेल शुभम. यावेळेस ऑन साइडला खेचलेला चेंडू होता, मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कडक प्रहार, षटकार. इथे षटकार आलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 82 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये शुभम सोरटे हाताळतोय. पहिल्याच बॉल वरती इथे मैदानामध्ये अरुणचं आक्रमण बघायला मिळालंय. पायावरती टाकलेला चेंडू, अपील मात्र नव्हती तिथे. हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉट नक्कीच मैदानामध्ये आता असणार आहे. दुसऱ्या बाजूने पैलवान सुनील गलांडे ज्यांनी अनेक वर्ष आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना मात्र ते घडवलेलं आहेत. त्याचबरोबरीने
खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व सुनील भाऊ गलामडे 9 सेकंडला. हा चेंडू देखील यावेळेस देखील आपण पाहतोय हलकीशी एज होती, बॅटला ब्रश करत चेंडू विकेट किपर कडे आणि फलंदाज अरुण होतोय बाद. थँक्यू. आणि इथे मैदानामध्ये आपण बघणार आहोत अगदी विकेट तर आलेली अरुण मैदानामध्ये बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. शैलेश. सुनील गलांडे आज नवीन नवीन चेहरे मात्र घेऊन ते मैदानामध्ये उतरत आहेत. विशेष आपण पाहिलं गेलं तर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास भरायचं काम सुनील गलांडे यांनी केलेलं आहे. परंतु मी म्हणेल येणारा काळ, येणारा वेळ या खेळाडूंकडून मात्र नक्कीच हे टेनिस क्रिकेटचं विश्व ताणाणून सोडतील यात तीळ मात्र शंका नाहीये. क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता, बॅट आणि पॅड मधलं अंतर कापत चेंडू मात्र विकेट किपर कडे जातोय आणि फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद आहे. आणि इथे मैदानामध्ये बघायचं आहे चेंडूला अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये पैलवान सुनील गलांडे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर तर पोहोचलेला आहे, परंतु या चेंडूवरती काय असणार आहे. हा चौकार आहे, 4 रन. थँक्यू. आता मात्र चौकार इथे आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 86 धावा, 86. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, बाहेर टाकलेला चेंडू, नियंत्रण नव्हतं इथे शुभमच्या या चेंडूमध्ये. व्हाईट बॉलची घोषणा, अतिरिक्त धाव इथे जरूर आली आहे. 87 वरती धावफलक जाऊन मात्र पोहोचलेलं आहे. मोठा फटका आहे, मोठा फटका आहे, आसमानी टोला आहे. ही पैलवानची पॉवर मैदानामध्ये होती, परंतु तिथे वाह, मैदानाच्या मध्ये सूरजचा काय जबरदस्त झेल आहे. आणि आपण आता तिथे पाहिलं जाणार आहे की हा चेंडू नक्कीच सीमारेषा बाहेर गेलाय का, पलीकडे बाजूला झाड जे आहे त्याला चेंडू लागलाय का, या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. तर नक्कीच आपण पाहतो इनिंग ब्रेक इथे मैदानात जरूर झालेला आहे. हा निर्णय येणे बाकी आहे. टॉस देखील आपल्याला करायचा आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतरची उडारी मॅच. अन्यथा सामना सरपंच माफ करा UVG 11 अँड पॉवर हिटर तळेगाव विरुद्ध राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी 11. तर आपण टॉस करतो इनिंग ब्रेक मध्ये आणि नक्कीच आपण टॉस करणार आहोत. तोपर्यंत चला फिल्डिंग लावून घ्या टीम रावेश संघ आणि ऐकूयात स्वराज्य चषकाचं टायटल सॉन्ग. विकेट आहे.
87 झालेले आहेत, 88 बनवायचे आहेत. चला टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील आदेश ठाकूर. तर दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला शेवटचा पुकार. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी त्यांच्या विरोधामध्ये UVG 11 पॉवर हिटर तळेगाव. शेवटचा पुकार टॉस साठी. चला हॅलो चेक. चला बॅट्समन चला टॉस आपण करतोय. UVG 11 अर्थातच पॉवर हिटर तळेगाव विरुद्ध राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी. या दोन संघांमध्ये टॉस होणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपले बसलेले सगळे अतिथी यांच्या शुभाचे आपण टॉस करूयात. हॅलो चेक. हॅलो. एका बाजूला इंदोरी संघ आणि दुसऱ्या बाजूला UVJ. दोन टीम मध्ये टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. तर उपस्थित मान्यवर नितीन भाऊ ठाकूर, त्याचप्रमाणे गणेश मुळूक, मारुती सुतार आणि गोंडाभाऊ पालकरी यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केले जातोय. पुढील होणारी मॅच, पुढील होणारा सामना आणि इथे टॉस विन झाला UVJ तळेगाव संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले इंदोरी संघाला. तर मैदानामध्ये चालू असणारा सामना आपण पाहतोय. रावेत यांच्या विरोधामध्ये सांगवडे. पुन्हा एकदा चांगली रंगतदार लढत, रंगतदार मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगचा डाव मैदानामध्ये चालू होईल तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा DJ. मॅच कडे मी तुम्हाला इथे पुढे घेऊन जातोय. दुसऱ्या डावाला होणार आहे सुरुवात आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज यावेळेस दाखल झालेले आहेत, ज्याची चर्चा आपण नक्कीच यापूर्वी देखील केली आहे. दोन लेजंड आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट मात्र भिडलेले आहेत. दोन्ही लेजंडचा अनुभव किती पणाला लागणार हे देखील आपल्याला बघायचं तर आहेच. आघाडीची दोन्ही मैदानात दाखल होती. एका बाजूला आपण बघितलं गेलं तर शुभम सोरटे आहे आणि दुसऱ्या बाजूने मैदानामध्ये बघायचं आहे डावखोऱ्या शैलीचा अक्षरशः पुणे जिल्हा मात्र ज्या काढून दानाडून सोडलाय तो अमित राक्षे. स्ट्रायकिंग एंडला तयार.
87 झालेले आहेत. 88 धाव्यांचा पाठलाग आता केला जाईल. अमित राक्षे स्ट्रायकिंग इनला. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा प्रयत्न येत होता. थोडासा डीप होणारा चेंडू, पाहिजे तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. हा चेंडू अगदी इथे मैदानामध्ये डॉट आलाय. धाफलक इथे स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 0. प्रत्येकाची सुरुवात आपण पाहतोय शून्यातूनच होते. प्रत्येक गोष्टीची सुरुवात शून्यातून करावी लागते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये बघायचंय. अरुण चेंडूला तिथे मात्र कव्हर करेल. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. तुम्ही सचिन तेंडुलकर मात्र पत्रकाराने विचारला काल तुम्ही शतक मारलं, काल तुम्ही द्विशतक मारलं, तुम्हाला काय वाटतं? तर त्यांनी सांगितलं काल मी काय केलं, मला याच्याकडे जायचं नाही, मला आज पुन्हा शून्यातून सुरुवात करायची आहे. मी काल काय केलं हे मला विचार करण्यात वेळ नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुढे दा ऑन साईडला हलक्यात नाही, ते वळवण्याचा प्रयत्न राहिला. मिड विकेटचा खेळाडू चेंडूला कव्हर करेल. ओमकार, माफ करा, ओमकार इथे गोलंदाजीसाठी आहे. प्रेम चेंडूला इथे कव्हर करताना आपल्याला बघायला मिळालं मिड विकेट मध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळेल. दापोलीवरती आपण पाहतोय 1. दापोलीवर आपण बघतोय पुढे येता इथे 1 वरती. इनसाइड आउट फटका खेळायचा होता. पॉइंटचा खेळाडू ओ इथे काय झालंय? उलट्या पावलाने पळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. प्रेम बॅकअप साठी आलाय. हा अनुभव नक्कीच मी म्हणेल थोडासा कमी आहे या खेळाडूंकडे आणि त्यामुळे नक्कीच, परंतु प्रयत्न त्याने खूप चांगला केला. पहिला चेंडूचा डिस्टन्स त्याने कव्हर करण्याचा मला वाटतं माणूस बनवला. संघाची धावसंख्या आपण बघतोय दापोलीवरती 3. शुभम पुण्यात तयार असते. समोर गोलंदाजीसाठी मात्र ओमकार आहे. उजव्या हाताने मारा करतोय. पुढे दाखल टप्प्याचा बॉल थोडासा डीप होणारा इथे चेंडू होता. जतीन चेंडूला कव्हर करतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने दापोलीवरती 4. आज जो संघ मैदानामध्ये घेऊन उतरलेले आपण पाहतोय सुनील गलांडे आहेत. विशेषतः आपण पाहिलं तर सगळे यंग खेळाडू आहेत, टॅलेंटेड खेळाडू आहेत. आणि असं म्हणता तुम्ही सोनं किती चांगलं असलं ना, जर ते सोनाराकडे आलं तरच त्याला त्याची किंमत कळते. पुढे सरसावत खेळायचा इथे प्रयत्न होता, परंतु आता मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं जाणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापोलीवरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा. एकही फलंदाज बाद नाहीये. तुम्ही कोणाच्या सानिध्यामध्ये घडता, तुम्ही कोणाच्या नेतृत्वामध्ये घडता, या गोष्टींना खूप महत्व आहे. एक काळ आम्ही बघितलं खरं तर स्वराज्य क्रिकेट क्लब संघ आज जरी दादा संघ आहे, परंतु ज्या वेळेस या खेळाडूंना कुणी ओळखत नव्हतं, ज्या वेळेस या खेळाडूंना नावं नव्हती, ज्या वेळेस या खेळाडूंचं ओळख कुठंच नव्हतं, त्यावेळेस मात्र मग बाळाभाऊ धामणकर असतील, आकाशप्पा दौंड या सगळ्यांनी मात्र मग पाहिलं तर घेतलेला पुढाकार. त्यावेळेस क्रिकेट मात्र त्यांनी गाजवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळाभाऊ तुमचं मी म्हणण्यापासून धन्यवाद व्यक्त करेन की तुम्ही तुमच्या खेळाडूंवरती पहिल्यांदा विश्वास ठेवला. अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहतो एखाद्या खेळाडू जर चांगला खेळला तर त्याला लगेच आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी उत्सुकता असते. दापोलीवरती 4. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आहे इथे बघायचं. आता मात्र कमल बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. हे उभरतं टॅलेंट आहे मित्रांनो. पहिलाच बॉल होता. वाह, काय चेंडू टाकलाय. ओव्हर द विकेट आला. ओव्हर द विकेट आल्यानंतर टप्पा पडला. बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. संघाची धावसंख्या इथे मात्र स्थिर आहे. कमलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. कमल मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय शुभम सोल्टेला. 88 चा पाठलाग सुरू झालेला आहे. कट करायचे ते प्रयत्न पुढे येतात. त्याच टप्प्यावरती त्याच लेंथ वरती गोलंदाजी आणि आता चेंडू इथे डॉट आलेला आहे. धावफलक स्थिर आहे. 4 वरती धावफलक. कमल हे नाव मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. इन फ्युचर या नावाने गर्दी होणार, कारण त्याचं टॅलेंट मात्र त्याने सकाळ जत्रामध्ये दाखवले स्वराज्य चषकामध्ये. पुन्हा एकदा इथे लागोपाठचा 3रा चेंडू इथे डॉट आहे.
लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. बरेच जर आता मात्र विचार करत असतील असा खेळाडू आम्हाला मावळ प्रीमियर लीग साठी हवाय. गोलंदाज तयार, पुढा एकदा कमाल. कट केल्या बॉलला यावेळी सचिनला जवळ येऊन दिलं. पॉइंटचा खेळाडू चेंडूला पाठमोर होतोय. पाहता पाहता इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा आहेत. पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज कमल तयार. यावेळेस थोडीशी जागा बनवत खेळलेला स्ट्रोक होत. उलट दिशेने फटकाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आले. त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चौकारही येताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. 12 वरती धावफलक आहे. वाह वाह, काय कमबॅक होतं. सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तिथे बघा मैदानाच्या मध्ये थोडीशी धावपळ सुरू होती. हा चेंडू मैदानामध्ये इथे डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 12 धावा आहेत. आता समीकरणाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. 4 चेंडू कमलने डॉट हाताळलेले आहेत. 36 चेंडू 76 ची गरज मैदानामध्ये आता असणार आहे. 36 चेंडू 76. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाईल. धावफलकावरती 12 धावा आहेत. स्पर्धेचे मित्र आमचे तुषारदादा ठाकूर यांचं देखील आगमन होतोय. तुषारदादांचं देखील स्वागत. फुल टॉस होता. अमितने आता थोडंसं पाहिलं तर डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे. एक सिंगल घेत मात्र स्वतःची स्ट्राईक त्याने रोटेट केली आणि एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्डवरती 13 धावा आहेत. संघाची धावसंख्या आपण इथे बघूयात. धावफलकावरती 13 आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे एकदा बघूयात मैदानामध्ये. ओमकार इथे तयार आहे. ओमकार बकरे समोर मात्र शुभम. पायावरती टाकल्या चेंडू होता. मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला मिड विकेट मध्ये. सिंगल इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे घेतल्या जातील. संघाची धावसंख्या पण मैदानाच्या मध्ये पुढे एकदा बघायचं. धावफलकावरती 15 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकार. यावेळेस मोठा फटका आहे. मोठा तडाखा आहे. हा तडाखा नव्हता. हा धूम धडाका दाखवलाय शुभम सोल्टेने. षटकार. Jazz in the mix. गोली न चलाए. आणि इथे मैदानामध्ये बघायचं षटकार तर आलेला आहे. 21 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज बघूया. तिथे मैदानाच्या मध्ये ओमकार वरती आक्रमण शुभम सोल्टेचं. याही वेळेस कुटाप्याचा बॉल होता. बॉडीवेट थोडस ट्रान्सफर केलं. कॉर्नरचा खेळाडू अरुण फार दूरवरून चेंडूला कव्हर करताना बघायला मिळाला.
संघाची धावसंख्या पण इथे बघतो या 2 धाब्यांच्या मदतीने 23 वरती धावफलक आहे. चर्चा आपण एकच करत होतो. धामणकर आपण पाहिलं तर फ्युचर बरेचसे खेळाडू तयार होत आहेत. दौंड फ्युचर आहे. शिंदे मंडळाला थोडीशी मागे आहेत. गोलंदाज तयार. कुलवट टप्प्याचा बॉल होता. सामना बघायचं मैदानामध्ये 24 वरती धावफलक आहे. 31 चेंडू 64 ची गरज आहे. यावेळेस वाह वाह काय फटकाय. फक्त नजाकत दाखवली यावेळेस. मनगटी पॉवर दाखवली. अमित राक्षेच्या बॅटमधून सिक्सर. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ ले, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। थैंक यू. सामना मैदानाच्या मध्ये बघायचं पुन्हा एकदा 3 षटकं संपलेली आहेत. 30 वरती धावफलक आहे आणि आता समीकरण मैदानामध्ये बघायचंय 30 चेंडू 58 ची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कुलवट टप्प्याचा बॉल लॉक ऑफ मध्ये चेंडू आपण पाहतोय तिकडून काढला जाईल. सिद्धेश चेंडूला कव्हर करतोय. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल आहे आणि इथे उडवला चेंडूला. अमित राक्षे आता मात्र आपल्या लय मध्ये आलाय. षटकार आहे. सामना मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. अफलगावकडे आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा बघूयात. अमित राक्षे नावाचं वादळ आता घोंगावतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. स्कोरबोर्डकडे आपण पाहिलं गेलं तर आता 37 27 चेंडू 51 ची गरज. अमित राक्षे पुन्हा एकदा तो आपल्या बहरामध्ये आलाय. तो आपल्या रंगामध्ये आलाय. आपल्या तो ढंगामध्ये बॅटिंग करतोय. कमलचा हा चेंडू. वाह काय चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा बॅट आणि पॅड मधला अंतर कापत चेंडू आपण बघतोय मैदानामध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये बऱ्याच वेळा समीर भाऊ आपण मानसिकता बघितली की डावखोऱ्या हाताचा बॅट्समन जर असेल ना तर डावखोऱ्याचा गोलंदाज तिथे वापरत नाही. मग हीच मानसिकता उजव्या हाताचा फलंदाज असेल तर मग उजव्या हाताचा गोलंदाज का वापरावा. काही नाही. इथे फक्त टॅलेंट तुमच्याकडे पाहिजे. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता. फटका फसलाय आणि हेच टॅलेंट ज्याची चर्चा आपण करत होतो. हे टॅलेंट कमलकडे आहे आणि तिथे त्याने मोठी शिकार मिळवली आहे. अमित राक्षेला परतावा लागणार आहे. थँक्यू डीजे. कमल आपण पाहायला गेलो संघ म्हणत असेल की कमलचं कौतुक इतकं करावं ना. त्याची पाठ कौतुकाने इतकी थोपटावी की पाठ दुखेपर्यंत थांबू नये हा संघ विचार करत असणार आहे. पहा मैदानामध्ये हा आत्मविश्वास. मी सांगितलं ना की इन फ्युचर कमलच्या नावाने मित्रांनो गर्दी होणार. कारण या खेळाडूकडे टॅलेंट आहे. या खेळाडूकडे जिद्द आहे. या खेळाडूकडे चिकाटी आहे. हा खेळाडू थांबणाऱ्यातला नाहीये. कारण निसर्गाचा नियम असतो उगवत्या सूर्याला नमस्कार.
आणि मावळत्या सूर्याला पाहून लोक दरवाजे बंद करतात. हा उगवता सूर्य आहे. सूर्याला आपण सूर्यासमोर किती हात धरला ना तरी सूर्याला उगवून आपण कधी थांबवू शकत नाही. कमलवरती जो विश्वास मात्र आपण पाहिलेला तर श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत संघाने जो ठेवलेला आहे. पुढे सरसावत फटका खेळलाय. सचिन खलाटे आलाय. डीप कव्हर मध्ये अरुण चेंडूला कव्हर करताना बघायला मिळाला. चेंडूची फेकी देखील होती. वाह, फेकी खूप चांगली बघायला मिळाली. सचिन खलाटे मैदानामध्ये दाखल झालं. दुसऱ्या बाजूने शुभम आहे. परंतु कमलचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. काय अचूक टप्प्यावरती त्याची नियंत्रणभर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 39 धावा स्कोरबोर्ड वरती. आता समीकरण बघूयात. शेवटचे 24 चेंडू 49 धावांची गरज आहे. या स्पर्धेच्या मित्रांनो पाहिलं गेलं तर ज्यांचं नुकतंच शुभागमन या शिकाडी होतोय. ज्यांचं विशेष सहकार्य करताना आम्हाला या स्पर्धेसाठी मात्र मिळालेलं आहे आणि जे नेहमीच आपल्या स्वराज्य क्रिकेट क्लबच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात असे प्रसिद्ध गाडा मालक आदरणीय जावेदभाई मुलाणी यांचं शुभागमन झालेलं आहे. जावेदभाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत, आदरपूर्वक स्वागत आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक 49 ची गरज आहे. शुभम आणि सचिन खलाटे जोडी मैदानाच्या मध्ये असताना गोलंदाज तयार. शैलेश पुढे येता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. ओहो वाह वाह, काय प्रयत्न होता. एफर्ट्स कमालीचे होते. ओमकार बकरे काय लॉंग ऑन पासून मात्र डीप कॉर्नर पर्यंत, शॉर्ट मिड कॉर्नर पर्यंत तो चेंडू पर्यंत धावत गेला आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. संघाची धावसंख्या मात्र 2 धावा. 41 वरती स्कोरबोर्ड आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सेट हिट. बॉलर ऑफ द हेड. सरळ साइड स्क्रीन वरती षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे एकदा क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. तिथे मात्र 3 चेंडू मात्र इथे गोलंदाजीसाठी गोलंदाज. आता मात्र सचिन साठी हा चेंडू होता. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर इथे टाकलेले चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. अतिरिक्त धावणे स्कोरबोर्ड वरती 49. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओहो, हा चेंडू यावेळेस मात्र लिडिंग एज होती परंतु बघायचं आहे विकेट किपर सचिन मात्र चेंडूपासून थोडीशी दूर वरती राहिले. एक धाव मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला जातोय. 50 वरती धाव फलक आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 38 ची गरज आहे. पन्नास धाव आहेत. 20 चेंडू 38 ची गरज आहे. हा चेंडू पुढे येता शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध इथे घेत असताना चेंडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. एक धाव मात्र रोखण्यासाठी आपण पाहिलं श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत संघाचा जो संघर्ष बघायला मिळतोय ना. आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ आपण पाहिलं तर उरसे गावातले बरेचसे आहेत जे मात्र या स्पर्धेकडे नजरा लावून बसलेले आहेत. या स्पर्धेचा दर्जा का उंचावतो मी कालही उल्लेख केला, आजही त्याचा उल्लेख करेल. या स्पर्धेचं
पॉइंट ऑफ अट्रॅक्शन काय असेल तर इथला प्रेक्षक राजा. इथली गर्दी प्रेक्षक हे गर्दी करतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा बघायचंय. स्पीडअप करायचा टीम, थोडीशी घाई करत चला. मी पुण्याच्या कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. बघा तुम्हाला 35 मिनिटं आहेत, 35 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहेत. पुढे संवाद खेळायचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेग मध्ये. पुढे एकदा प्रेम चेंडूला कव्हर करतोय. चेंडूची फेकी होतीये. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या देखील आता पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती 5 षटकांचा खेळ संपलाय. 53. 18 चेंडू 35 ची गरज आहे. स्वराज्य क्रिकेट क्लबचे सगळे जे आपले लहान लहान छोटे आयोजक आहेत ना, सगळ्यांना विनंती, आपण सगळ्यांनी स्टेजच्या मागच्या साईडला या. इथे आपण टी शर्ट वाटप करतोय. जे जे आपले छोटे छोटे आयोजक आहेत सगळ्यांना विनंती, स्टेजच्या पाठीमागच्या साईडला या. क्रॉस द बॅट, उडवलेला चेंडू लॉंग ऑन मध्ये ओमकार, आणि आता ओमकारच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे. सचिन गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच बॉल वरती त्याने त्याचा अनुभवाचा वापर करत शुभम सोरटेला डगआउटचा रस्ता दाखवून दिलाय. DJ Vikas. सचिन जाधव गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये आलेले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू मध्ये आपण बघायचं जिंकण्यासाठी 35 ची गरज आहे. आता संघर्ष मोठा आहे. गोलंदाज तयार. नवीन बॅटर सूरज. हा चेंडू लॉंग ऑन मधून खेळलाय. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाते. लिडिंग एज फटका फसला होता, परंतु इथे बघायचंय थर्डमॅनचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना जरूर बघायला मिळाले. कमल होता, परंतु कमलच्या हातामध्ये चेंडू आला नाही. आणि संघाची धावसंख्या पण इथे मैदानाच्या मध्ये पुढे आहे. पाहतोय स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 54. 15 चेंडू 34 ची अजूनही गरज आहे. 15 चेंडू 34 धावा, हे समीकरण नक्कीच मैदानामध्ये असेल. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर मोठा फटका लॉंग ऑफ मध्ये आणि झेल झालाय. तिथे सचिन आले आणि सचिनने आपला लक वापरला. 2 विकेट मिळवल्या आतापर्यंत. आता मात्र बघायचं इथे मैदानामध्ये 14 चेंडू 34 ची गरज, जी निश्चित मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहिले तर दाखल इथे होतील. आता मंगेश पानवन मैदानात दाखल झालाय. 14 चेंडू 34 ची गरज आहे. कमबॅक करायला सुरुवात केली आहे, परंतु कमबॅक
सांगवडे संघाकडून होणार का हे आपल्याला मैदानामध्ये बघायचंय. पुन्हा एकदा मैदानामध्ये मिड विकेटला चेंडू खेळलाय. अर्जुन चेंडूला कव्हर करेल. चेंडूची फेकी लाजवाब फेकी आहे. वा, कौतुक करावं लागेल अरुणचं. अचूक फेकी. इथे सुनील गालांडे यांना मात्र जास्त कष्ट जास्त परिश्रम करावेच लागले नाही. फक्त चेंडू घेतला आणि लावलेला आहे. परंतु तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. निर्णय काय येणार आहे बघायचंय. नॉट आउट. सेफ आहे बॅटर. मॅचकडे आपण जाऊयात. पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सचिन. ओहो, अक्षरशः नाचवलं इथे फलंदाजाला. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला आणि मी म्हणेल टो क्रशिंग यॉर्कर होता. सचिनने अनुभव दाखवला आज. त्याने सांगितलं की मैदानामध्ये फक्त मी माझा अनुभव नाही तर मी असं क्रिकेट उकळून प्यायलेलो आहे. आणि शेवटचे आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. आता बॅटिंग पॉवर प्ले. 12 चेंडू 32. पुन्हा त्या कॅप्टनचं लक्ष वेधणारे बघा. 35 मिनिटं आहे तुमच्याकडे. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं पूर्ण करायची आहेत. शेवटचे 12 चेंडू 32 ची गरज आहे. आणि मला वाटतं आपण पाहतोय अजून तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 12 चेंडू टाकायचे आहेत किंवा 36व्या मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरू होणं गरजेचं आहे. हा नियम आपण बनवलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय. पुन्हा एकदा 56 वरती धावफलक. दूरवरून खेचलाय सचिन खलाटेचं आक्रमण. चेंडू मिड विकेटला. टप्पा दिलाय धडक. आवाज आलाय कडक. षटकार. हा षटकार मैदानामध्ये आलेला आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सचिनने पुन्हा एकदा पावलांचा वापर इथे केला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. सुनील गलांडे आहे चेंडूच्या खाली. टिपलाय देईल. संपलाय सचिन खलाटेचा खेळ. आता विकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेली आहे. 4 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. 10 चेंडू 26 ची गरज आहे. सामना संपलेला नाही अजून, हेही तितकंच महत्वाचं आहे. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. स्वप्नील वाल्हेकर. स्वप्नील म्हटलं की स्वप्न आणि प्रत्येक जण आपण पाहतोय स्वराज्य चषक ही स्पर्धा खेळण्यासाठीच आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्रत्येक स्वप्न घेऊन आलेलं आहे. आणि असं म्हणतात स्वप्न 3 असतात जी माणसाला झोपेत पडतात. स्वप्न ती असतात जी माणसाला झोपा येऊ देत नाही. आज स्वप्न कोणाचं साकार होणार. कालचा दिवस आम्ही पाहिला. सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे अर्थात धर्मवी प्रतिष्ठान भाजे संघाने गाजवला. कालचा प्लेअर ऑफ द डे हा निलेश ढगेच्या नावावरती राहिला. याही वेळेस कॉर्नरला चेंडू आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. 4 रन.
हा चौकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. 9 चेंडू 22 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार असेल. धापलकावरती 68 आहे. कमाल आपण पाहतो पुण्याच्या गोलंदाजीसाठी ते मैदानाच्या मध्ये. शैलेश गोलंदाजीसाठी तयार आहे. कट करण्याचा प्रयत्न इथे होता. षटकचा कव्हर मध्ये प्रेम आहे. चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार इथे कळवलेला आहे. एक धाव आली. एका धावेच्या मध्ये धापलकावरती 69. 7 चेंडू 19 ची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार. एका बाजूने आता बघायचंय मंगेश आहे. दुसऱ्या बाजूला स्वप्नील आहे. आज मधल्या फळीतील या खेळाडूंवरती फार मोठी जबाबदारी असेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू डीप कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. इथे चौकार आलाय. 73 वरती धावफलक. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावींची गरज आहे. 6 गेंदे जीतने के लिए अभी भी चाहिए 15 रन. गोलंदाजीसाठी पुढे गोलंदाज तयार. उजव्या हाताने सचिन आलाय. पहिलाच बॉल होता. यावेळेस खोदून काढलाय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघायचं. जतीन फार दूर वरती आहे. वा चेंडूला थांबवले जरूर. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा आलेल्या आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. ओ धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नांमध्ये 3री धाव आली आहे. धापलकावरती 76. 5 चेंडू 12 ची गरज. संघर्षाला सुरुवात झालेली आहे. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. आणि टी शर्ट ज्यांना ज्यांना मिळालेत ना त्यांनी टी शर्ट घेऊन लगेच घरी जायचं नाही. इथे थांबायचं 5-6 दिवस. गोलंदाज तयार. पुढे बघायचं सचिन. जमीन समांतराचा फटका. यावेळेस मैदानामध्ये बघायचे. खेळाडू थोडासा मिडऑफचा फंबल होताना बघायला मिळाला. बॅकअप साठी जतीन आहे. चेंडूला इथे कव्हर करेल. 1 धाव आली. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 4 बनवायचे. त्या 11 धावा. 4 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 11 रन. धापलकावरती 77 आहे. 4 चेंडू 11 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी मोठी कामं करावी लागतात. आणि आता काय दांडी 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 गुल. विकेट. शेवटचे 3 चेंडू 11. 3 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 11 रन. स्वराज्य क्रिकेट क्लबचे सगळे सदस्य विनंती आहे सगळ्यांनी संपर्क साधायचा आहे. चला सगळे खेळाडू काही लाईव्ह बघत असतील त्यांना विनंती करतो आता या मैदानावरती या सगळेजण. 3 चेंडू 11 ची गरज आहे. गोलंदाज तयार सचिन. फुल टॉस बॉल.
मिड विकेटला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक, इथे मात्र दूरवरती बॅकअप साठी अरुण तयार, सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न आहे, फेकी जबरदस्त आहे, 2 धावा आलेल्या आहेत, शेवटचे 2 चेंडू आणि 9ची गरज. एका बाजूने आता स्वप्नील आहे, दुसऱ्या बाजूला मंगेश आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन, पुन्हा त्या सचिन जाधव अनुभवाचा वापर करताना अनुभव पणाला लागलेला आहे, कारण सचिन कडून देखील मात्र एक शिकायला मिळतं. असं म्हणतात ना, किताबों पर धूल जम जाने से कहानियां खत्म नहीं होती. एका बाजूला सचिन जाधव, दुसऱ्या बाजूला सुनील गालांडे, अनुभव पणाला लागलेला आहे. स्वप्नील काय करणार, हा चेंडू इथे उडवलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, षटकार, 6 धावा. इथे मैदानाच्या आतमध्ये ओमकारची प्रेमची पडझड होती, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर आहे, षटकार आलाय. 1 चेंडू आणि 3 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. काय प्रेक्षकांना सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळणार का? आपण पाहतोय मावळ तालुक्याचा मानाचा करंडक, स्वराज्य चषक. 1 चेंडू 3. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, सिंगल तरी ते घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि इथे काय होणार आहे, क्या होगा, क्या होगा, क्या होने वाला है, मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, 2 धावा. बेल्स इथे पैलवान सुनील गालांडे यांनी पाडलीच नाही. मॅच मध्ये ट्विस्ट. बोला सर, एलबी साठी चेक करायचं. यस, LBW साठी इथे तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेलं आहे. रनआउट तर सेफ आहे, एलबी चेक केले जाणार आहे. हृदयाचे ठोके धड 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 करू लागलेत. तिसरे पंच मात्र बघायचं, इथे चिंतेचं वातावरण आहे डगआउट मध्ये. सुनील गलांडे म्हणत असेल, ये क्या हुआ, ये मी काय केलंय. कधी कधी आपण पाहिले गेले तर अधिक एक्साइट होऊन मात्र कधी कधी हे निर्णय चुकतात. सचिनची मी म्हणेल पूर्णपणे त्याचं कौतुक झालं पाहिजे, काय चेंडू टाकले त्याने, परंतु आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. सांगवडे संघाचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय, बॅटर इज सेफ. सुपर ओव्हर. चला फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन. चला चला विनंती करणार आहे 2 बॅट्समन. चला चला सांगवडे संघ बॅट्समन. चला सुपर ओव्हर. आणि सुपर ओव्हरची लढत श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत विरुद्ध दिलीप पराक्षे स्पोर्ट फाउंडेशन, दशरथ पराक्षे स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे, अर्थातच मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे. सांगवडे टीम बॅट्समन. चला पुन्हा एकदा विनंती आहे, सुपर ओव्हरचा नियम आहे, जर सामना पुन्हा टाय झाला जुने चेंडू आहे तेच, जुने चेंडू घ्या.
जुने चेंडू द्या. सामनेकडे मैदानामध्ये आपण जायचंय. पुन्हा एकदा सुपर ओव्हरची लढत आहे. स्वराज्य चषकाचा थरार रंगलेला आहे. आजचा दुसरा दिवस, पहिला सामना आणि पहिला सामना सुपर ओव्हर मध्ये ठेपलेला आहे. मैदानामध्ये बघायचंय गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर अमित राक्षे, दुसऱ्या बाजूने स्वप्नील वाल्हेकर आहे. चला आता वेळ वाचू आपण. आता गोलंदाज तयार आहे. पुढे ओमकार. सुपर ओव्हरचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा बाहेर. नो बॉल, षटकार. थँक्यू. इथे मैदानाच्या आतमध्ये बघायचंय षटकार खेचला अमित राक्षेने. फ्री हिट ऑन, कारण पहिलाच बॉल फ्री हिट होता. पहिलाच बॉल भीमर इथे हाताळलेला आहे. समोर अमित. पुण्याचा टॉपेज घेतलाय. चेंडू हवेत आहे. कुठल्या प्रकारचा धोका तर नसणार आहे. एक धाव आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. मॅच बॉल आलेला आहे. लहान मुलांनी आपले जे जुने चेंडू घेऊन गेलेत ना, सगळ्यांनी जुने चेंडू जमा करा. धावफलकावरती 8. सुपर ओव्हरची लढत. स्वराज्य चषकाचा थरार मैदानामध्ये आपण अनुभवतोय. ओमकार पुण्याच्या गोलंदाजीसाठी तयार. समोर मात्र स्वप्नील आहे. अकोटप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये अरुण आहे. झेल होतोय. फलंदाज बाद होईल स्वप्नील. DJ Vikas. तर आता मात्र बघायचं मैदानामध्ये विकेट आली. चला नवीन बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. स्वप्नील सावंत नवीन फलंदाज दाखल झालाय. अमित राक्षेने मैदानामध्ये षटकार खेळला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तो नॉन स्ट्राईक एंडवरती येऊन थांबलाय. परंतु दुसऱ्या बाजूला स्वप्नीलची विकेट आली आहे आणि स्वप्नीलची जागा घेण्यासाठी स्वप्नीलच आलाय. सर्वेच्या मित्र आपण पाहिले गेले तर नक्कीच मल्हारी शेठ सावंत, त्याचबरोबर पोपटरावजी शिंदे साहेब, नारायणजी सुतार या सर्व आमच्या ज्येष्ठ मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. गोलंदाज तयार. पुण्यात ओमकार. क्रॉस बॅटीने खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर बाजूला कव्हर करताना एक धाव आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नकार आहे. एक धाव आली आहे. यासाठी स्वप्नीला पाठवलंय की अमितला जास्तीत जास्त अधिकचा स्ट्राईक वरती आणायचा आहे. एका बाजूने अनुभवाचा भंडार आहे तर दुसऱ्या बाजूला हे टॅलेंट आहे. हे यंग टॅलेंट आहे ओमकार. धावफलकावरती 9. सुपर ओव्हरचा थरार. मावळचा वर्ल्ड कप, मावळ तालुक्याचा अभिमान, स्वराज्य चषक. अकोटप्याचा बॉल. याही वेळेस फटका फसलाय. कमल फार दूरवरती आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. धावाची संधी होती परंतु 2 धावा इथे आलेल्या आहेत. धावफलकावरती आपण बघतोय पुण्याच्या मैदानामध्ये 11. संघाचं धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले तर ओमकारने. सुपर ओव्हरची लढत मैदानाच्या मध्ये रंगलेली आहे. मोठा फटका आणि इथे तडाखा. 440चा झटका मैदानात दाखवलाय अमित राक्षेने. षटकार.
थँक्यू. इथे षटकार मैदानाच्या मध्ये खेचलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा षटकार झालाय. 17 वरती धावफलक आहे. यावेळेस स्टॉपेजचा जरूर गेलाय दी बॅकवर्ड डिक्लेरेशन झोन मध्ये आणि इथे आताच्या 2 धावा आहेत. पॉवर प्लेचा इथे मैदानामध्ये बघितले गेले तर मी म्हणेल सुपर ओव्हरचं षटक संपलंय. धावफलकावरती 19 आहेत. 20 ची गरज असणार आहे. चला सांगवडे टीम फिल्डिंग लावून घ्या. आता सांगवडे टीम फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती करतो आपण फिल्डिंग लावून घ्या. सांगवडे संघ जवळपास 11:15 वाजून गेलेत. तर मॅचकडे पण पुन्हा जाऊयात आणि दुसऱ्या डावाला तर सुरुवात होतीये. बोला बॉल द्या. अजून बॉल जुने चेंडू द्या. आपल्या लहान लहान आयोजकांनी जे जुने चेंडू सरावासाठी नेलेत ना तेही चेंडू जमा करा. चा टार्गेट आहे. सुपर ओव्हरचा थरा मैदानामध्ये रंगलेला आहे. सुपर ओव्हर म्हटलं की आपल्याला अनेक किस्से आठवतात खऱ्या अर्थानं. त्यामध्ये मग पाहिले गेले तर आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर सगळे नियम वापरतो. आघाडीचे 2